हॅलो एव्हरीवन. तर आज आपण सॉर्टिंग टेक्निक्स बघणार आहोत. ओके. आता सॉर्टिंग मेथड म्हणजे काय किंवा सॉर्टिंग टेक्निक म्हणजे काय की जे पण डेटा एलिमेंट्स असतील गिवन डेटा स्ट्रक्चरमध्ये त्यांना समथिंग स्पेसिफिक ऑर्डरमध्ये अरेंज करायचं. ओके. आता सॉर्टिंग म्हणजे इथे डेफिनेशन काय आहे, टू अरेंज डेटा एलिमेंट्स इन सम ऑर्डर. ओके. आता ती ऑर्डर म्हणजे कशी असेल, असेंडिंग किंवा डिसेंडिंग. म्हणजे डेटा एलिमेंट्सला काय करायचं, असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं. ओके. आता सॉर्टिंग अल्गोरिदमचा आपण एक टाईप बघणार आहोत की जो आहे बबल सॉर्ट अल्गोरिदम. ओके. आता बबल सॉर्टमध्ये काय होतं की इट वर्क्स बाय रिपीटेडली स्वॅपिंग द ॲडजसंट एलिमेंट्स. ओके. आता आपण इनपुट जो ॲरे घेतलेला आहे तो बघूयात. ओके. त्या ॲरेचं नाव आहे ए. त्यात किती एलिमेंट्स आहे, 4 एलिमेंट्स. ओके. 7 3 0 4. आता बबल सॉर्टची फर्स्ट स्टेप काय आहे की आपल्याला पासेस रन करायचे असतात. पासेस म्हणजे काय की जोपर्यंत तुमची फर्स्ट इंडेक्स पोझिशन टू लास्ट इंडेक्स पोझिशन ऑफ द गिवन डेटा स्ट्रक्चर तुमचे कंपॅरिझन्स होत नाही तोपर्यंत तुमचा पहिला पास चालत राहील. ओके. आता आपण काय करूया, फर्स्ट पास स्टार्ट करूया. फर्स्ट पास म्हणजे काय की 0 to 3 इंडेक्स पोझिशन, जी शेवटची इंडेक्स पोझिशन आहे तोपर्यंत काय करत जायचं, एलिमेंट्सचं कंपॅरिझन करत जायचं. ओके. आता पास 1मध्ये आपण फर्स्ट स्टेप बघूयात. सगळ्यात आधी ॲडजसंट एलिमेंटचं आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. पहिले 2 ॲडजसंट एलिमेंट्स कोणते आहे, सपोज आपण ॲरेचं नाव काय घेतलं आहे, ए. ओके. ए ऑफ 0 आणि ए ऑफ 1. ए ऑफ 0ला कोणतं एलिमेंट प्रेझेंट आहे, 7. आणि ए ऑफ 1ला कोणता एलिमेंट आहे, 3. ओके. आता सपोज आपल्याला ह्या ॲरेला काय करायचं आहे, असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे. असेंडिंग म्हणजे काय, स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट ही आपल्याला ऑर्डर ठेवायची असेल तर त्याला आपण असेंडिंग ऑर्डर म्हणतो. तर सगळ्यात आधी काय करायचं, 0th इंडेक्स पोझिशनचं एलिमेंट काय करायचं, त्याच्या ॲडजसंट एलिमेंटशी कम्पेअर करायचं. ओके. आता सपोज पहिली व्हॅल्यू जर आपल्याला स्मॉलेस्ट भेटली तर आपल्याला 2 एलिमेंटचं स्वॅपिंग करावं लागणार नाही. 0th इंडेक्स पोझिशनचं एलिमेंट कोणतं आहे, 7. आणि 1 इंडेक्स पोझिशनचं एलिमेंट कोणतं आहे, 3. तर आपल्याला पहिला इंडेक्स पोझिशनचा एलिमेंट काय पाहिजे, स्मॉलर दॅन नेक्स्ट किंवा ॲडजसंट एलिमेंटपेक्षा तो कसा पाहिजे, छोटा पाहिजे. तर आता 7 कसा आहे, लेस दॅन 3 आहे का, तर नाही आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, 2 एलिमेंट्समध्ये स्वॅपिंग करावं लागेल. ओके. आपली स्टेप 2 काय येईल, स्वॅपिंग करून 3 आपल्याला 7च्या पोझिशनवरती येईल आणि 7 कुठं जाईल, 3च्या पोझिशनला. ओके. आता पहिले आपण 2 ॲडजसंट पोझिशन चेक केल्या. आता आपण काय करूया, एक पोझिशनने पुढे मूव्ह करूयात. ओके. आता कशात कंपॅरिझन होईल, ए ऑफ 1 आणि ए ऑफ 2मध्ये. आता 7 कसं आहे, ग्रेटर दॅन 0 आहे, म्हणजेच ती कंडिशन पण काय होत नाही, ट्रू होत नाही. म्हणजे आपल्याला इथे काय करावं लागेल, 7 आणि 0मध्ये काय करावं लागेल, स्वॅपिंग करावं लागेल. आता थर्ड स्टेप काय येईल की ज्यावेळेस आपण 7 आणि 0मध्ये कंपॅरिझन केलं तर आपल्याला 0 एलिमेंट काय, स्मॉलर दॅन 7 आहे. त्यामुळे आपण काय करूयात, दोघांमध्ये स्वॅपिंग केल्यानंतर आपल्याला थर्ड स्टेपमध्ये आउटपुट काय भेटेल, 3 0 7 4. ओके. आता आपल्याला कंपॅरिझन कशात करावं लागेल, 7 आणि 4मध्ये. आता 7 एलिमेंट कसा आहे, परत 4पेक्षा ग्रेटर आहे, त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, स्वॅपिंग करावं लागेल. म्हणजेच 4 एलिमेंट कसं आहे, 7पेक्षा स्मॉलर आहे, तर त्याला आपण काय करूयात, 7च्या प्लेसवरती आणूयात आणि 7ला कुठे करायचं, 4च्या प्लेसवरती. आता आपल्याला स्टेप 4मध्ये आउटपुट काय भेटेल, 3 0 4 7. हे काय झालं, आपलं पास 1चं आउटपुट झालं. म्हणजेच आपण काय केलं, फर्स्ट पोझिशनपासून तर लास्ट पोझिशनपर्यंत काय केलं, आपण इटरेटिव्हली एलिमेंट्स कम्पेअर करत गेलो. तर आपल्याला जे पास 1चं आउटपुट असेल ते आपण काय करणार आहोत, पुढे यूज करणार आहोत. आता ज्यावेळेस आपला पास 1 कंप्लीट होऊन जाईल त्यात आपण बघूयात की ॲरे सॉर्टेड भेटला आहे का, पूर्ण असेंडिंग ऑर्डरमध्ये भेटला आहे का, तर नाही. तर आपण काय करूयात, पास 2 रन करूयात. ओके. आता पास 2 कसं रन कराल, जे पण तुमचं पास 1चं आउटपुट असेल. ओके. पास 1चं आउटपुट काय होतं, 3 0 4 7. तर ते काय असेल, पास 2चं इनपुट असेल. ओके. आता जसं आपण पास 1मध्ये स्टेप्स रन केल्या तसंच काय करणार आहोत, पास 2मध्ये स्टेप्स रन करणार आहोत. ओके. आता पास 2ची पहिली स्टेप काय असेल की परत काय कराल, इटरेटिव्हली पहिल्या 2 पोझिशनचे एलिमेंट्स काय कराल, कम्पेअर कराल. ओके. आता 3 आणि 0मध्ये 3 इज काय आहे की तो
ग्रेटर दॅन 0 आहे, म्हणजेच काय करावं लागेल, 0 आणि 3मध्ये स्वॅपिंग करावी लागेल. ओके, म्हणजेच ए ऑफ 0 काय ग्रेटर दॅन ए ऑफ 1 आहे. तर ही कंडिशन काय होत नाही, ट्रू होत नाही. त्यामुळे आपण काय करणार आहोत, दोघांमध्ये स्वॅपिंग करणार आहोत. ओके, आता स्वॅपिंग केल्यानंतर स्टेप 2मध्ये काय आलं आउटपुट, 0 3 4 7. ओके, आता आपण ह्या 2 पोझिशन चेक केल्या. आता काय करणार आहोत, नेक्स्ट ॲडजेसंट एलिमेंटला 2 जे पण असतील त्यांच्यामध्ये कंपॅरिझन करणार आहोत. आता 3 इज ग्रेटर दॅन 4 आहे का, नाही. तर 3 इज काय, म्हणजेच ए ऑफ 1ला कोणता एलिमेंट प्रेझेंट आहे, 3, आणि ए ऑफ 2ला कोणता प्रेझेंट आहे, 4. तर ए ऑफ 1चा एलिमेंट कसा आहे, लेस दॅन ए ऑफ 2 आहे. तर इथे आपल्याला काय, पहिला एलिमेंट काय भेटून गेला आहे, नेक्स्ट एलिमेंटपेक्षा किंवा ॲडजस्टंट एलिमेंटपेक्षा कसा आहे, तो स्मॉलर आहे. तर आपल्याला ह्या स्टेपला आपल्याला स्वॅपिंग करणं गरजेचं नाही. ओके, तर आता परत काय करूयात, नेक्स्ट 2 ॲडजस्टंट पोझिशनला आपण मूव्ह होऊयात. इथे काय की आता आपण काय चेक केले, ए ऑफ 1 आणि ए ऑफ 2. आता आपण पुढे मूव्ह झाल्यावरती आपण काय चेक करणार आहोत, ए ऑफ 2 आणि ए ऑफ 3मध्ये काय करायचं, कंपॅरिझन करायचं. आता ए ऑफ 2चा एलिमेंट कोणता आहे, 4. आता ए ऑफ 2 इज लेस दॅन काय, ए ऑफ 3. म्हणजे इथे पण काय आहे, तुम्हाला स्वॅपिंगची गरज नाही पडणार. कारण कसं आहे, पहिला एलिमेंट काय भेटून गेला आहे तुम्हाला, स्मॉलर दॅन नेक्स्ट ॲडजस्टंट एलिमेंट. तर इथे पण काय स्वॅपिंगची गरज नाही आहे. ओके, आता स्टेप 4मध्ये आपल्याला काय भेटून गेलं आहे, सॉर्टेड ॲरे. म्हणजेच काय, सगळ्यात स्मॉलेस्ट एलिमेंट होता ओव्हरऑल ॲरेमधून, तो कुठे आणला आहे आपण, त्याच्या ॲप्रोप्रिएट पोझिशनवरती. त्याच्यानंतर काय, सगळे एलिमेंट्स असेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्टेड झाले. तर अशा प्रकारे आपण बबल सॉर्ट अल्गोरिदमने किंवा बबल सॉर्ट मेथड यूज करून आपण ॲरे सॉर्टेड करू शकतो.